एका जागेवरती बसून पूर्ण बॉडीचा फॅट विरघळतो, माहितीये का? तो हो, माझ्या चॅनलवरती ना खूप सारे व्हिडिओज आहेत जे बसून करायचे असतात. आता पोटासाठी वेगळ्या एक्सरसाइज असतात, हातासाठी वेगळे असतात, पायासाठी वेगळे असतात आणि पूर्ण बॉडीसाठी देखील वेगळ्या वेगळ्या एक्सरसाइज खूप साऱ्या आहेत. तर बसल्या बसल्या करायच्या म्हटलं की खूप इझी मध्ये आपल्याकडनं होतात देखील. आणि ह्या एक्सरसाइजनी इतका चांगला रिझल्ट येतो ना, तुमचे इंचेस खूप चांगल्या पद्धतीने इंचेस तुमचे कमी होतात. फॅट लॉस खूप जास्त होतो आणि वेट पण तुमचं कमी होत जातं जेव्हा तुम्ही डाएट पण व्यवस्थित घेतलेला आहे. तर एक्सरसाइजनी तुम्हाला, जर तुम्ही डाएट व्यवस्थित घेत नाहीये, नॉर्मल तुमचं जेवणच आहे पण एक्सरसाइज करायचे आहेत तुम्हाला, तर तुमचे इंचेस आणि फॅट लॉस तर 100% होतच होतो. आता इथे तुम्हाला वजन पण कमी करायचंय, मग तुम्हाला डाएट घेणं पण आवश्यक आहे. तर डाएट मध्ये काही असं वेगळं घ्यायचं नाहीये आपल्याला, बाहेरचं प्रोडक्ट घ्यायचं नाहीये आपल्याला, काहीच नाहीये. आता खूप मी पण माझ्या स्टुडंटला बोलत राहते की ही टिप्स समजा तुम्ही प्रोटीनचा सोर्स वाढवा तुमच्या डाएट मध्ये. तर त्यांना वेगवेगळ्या टिप्स देत असते, वेगवेगळे डाएट देत असते, जेणेकरून त्यांचा प्रोटीन सोर्स कम्प्लीट झाला पाहिजे दिवसभराचा. फायबर आपण घेतो, फायबरचा आहार तर कम्प्लीट होतोच आपला, पण प्रोटीन आपलं कमी नको पडायला. तर त्यांना वयानुसार मी त्यांना सजेस्ट करते की तुम्ही इतकं तुमच्या आहारामध्ये प्रोटीन गेलं पाहिजे. तर त्यानुसार त्यांनी तो आहार ठेवतात. तो म्हणजे काय, असं बाहेरचं आणून नाही करत, घरातल्या जेवणामधला असतो. आता तुम्हाला एक टिप्स अशी आहे ना की जर तुम्हाला प्रोटीन सोर्स मध्ये कडधान्य नाही भेटत टायमावरती, असतं खूप प्रॉब्लेम असतात, सगळेच काही मोठे हायफाय असं कोणी नसतं, प्रत्येकाला काही ना काही इश्यू असतात. फायबर म्हटलं, भाजीपाला, प्रत्येक भाजीपाला ठीक आहे, काही ना काही गोष्टी, रोज पनीर आपण खाऊ शकत नाही, रोज अंडे आपण खाऊ शकत नाही, रोज चिकन आपण खाऊ शकत नाही. मग प्रोटीन सोर्स कडधान्य रोज रोज खाल्ल्याने गॅस, ऍसिडिटी होते. मग प्रोटीनचा सोर्स आपण कसा कम्प्लीट करायचा? तर एक ड्रिंक आहे, मस्त आहे आणि मी स्वतः फॉलो करते. खूप चांगला सोर्स आहे प्रोटीनचा, भरभरून आहे याच्यामध्ये. मी एक व्हिडिओ पण ऑलरेडी याचा बनवलेला आहे, तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. इथे आपल्याला सत्तू पावडर, म्हणजे आपले काळे फुटाणे असतात ना, ते आपल्याला घ्यायचे आहे. 100 ग्राम घ्या, पाव किलो घ्या, म्हणजे 250 ग्राम घ्या. त्याच्यामध्ये तुम्ही 50 ग्राम बदाम घाला, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही ते मिक्सर मधून बारीक पावडर बनवून घ्यायची त्याची, आणि ती पावडर बनली की त्या डब्यामध्ये स्टोअर करा. तुम्हाला आता वजन कमी करायचंय तर तुम्ही कोमट पाण्यामध्ये ते घ्या, 1 टेबलस्पून मिक्स करा आणि पिऊन घ्या. आणि तुम्हाला ते पण नाही आवडत तर तुम्ही हातावरती घेऊन ती पावडर खाऊन तुम्ही वरून पाणी पिऊ शकता. तुम्हाला वेट गेन पण नाही करायचंय, वेट मेंटेन ठेवायचं, तर तुम्ही दुधाचा वापर त्याच्यात करू शकता. प्रोटीन, ती सत्तू पावडर तुम्ही दुधामध्ये ऍड करून ते पिऊन घेऊ शकता. प्रोटीन सोर्स तुमचा दिवसभराचा मस्त कम्प्लीट होतो. जर तुमचं आज वजन 80 किलो असेल तर तुम्हाला ऍटलीस्ट 20 ग्राम तरी तुमच्या आहारामध्ये, तुमच्या आहारामध्ये 15 ग्राम, 10 ग्राम, 20 ग्राम अशी तुमची पावडर तुमच्या आहारामध्ये रोजची गेली पाहिजे. बाकीचं मग तुम्हाला प्रोटीन सोर्सची आवश्यकता पडणार नाही. या हिशोबाने तुम्ही ठरवायचं. आज तुमचा 80 किलो आहे तर तुम्ही 15 ते 20 ग्राम प्रोटीन पावडर तुमची झाली, ती सत्तू पावडर तुम्ही घ्यायची आहे, म्हणजे 1 टेबलस्पून किंवा 2 टेबलस्पून. आता तुम्ही 2 टाइम पण घेऊ शकता, सकाळी 10 वाजता पण घेऊ शकता, संध्याकाळी तुम्ही 4 ते 5 वाजता देखील घेऊ शकता. आता हे तुमच्यावरती, तुमचं वजन 80 आहे, 70 आहे की 60 आहे, ठीक आहे. तर ही टिप्स होती आणि याच्यासोबत काही एक्सरसाइज आहेत त्या आपल्याला बसून आरामात करायच्या आहेत. तर काय करायचं, सर्वप्रथम या पोझिशन मध्ये यायचं आहे, बटरफ्लाय पोझिशन मध्ये. आता ही पोझिशन काय करायची, वयाच्या 35 नंतर म्हणा की 40 नंतर आपल्याला ही पोझिशन करणं खूप आवश्यक आहे. आपले पिरियड्स आपल्याला संतुलित ठेवणं खूप आवश्यक आहे, टायमावरती येणं खूप आवश्यक आहे. तर ह्या पोझिशन मध्ये जर आपण कंटिन्युअसली 2 मिनिटं रोज ही पोझिशन केली ना, तर आपले पिरियड्सचे इश्यू आपल्याला होणार नाही, पीसीओडीचा प्रॉब्लेम आपल्याला अजिबातच होणार नाही. तर हे आपल्याला करायचंय. आणि बटरफ्लाय करताना आपल्या मांड्यांवरती आणि आपल्या ह्या इथलं पोटावरती देखील प्रेशर येतं. आता ह्या पोझिशन मध्ये जायचं हळूच. त्याच्यानंतर हाताची मुठ्ठी करायची, काहीच नाही करायचं. इथे श्वास सोडत सोडत खाली जायचं आणि श्वास भरत भरत मागे जायचं. 1 2 3 4 5 6 7
8 9 10. आता हे झालं 10 काउंट केले मी, तुम्ही 20 30 ऍटलीस्ट 40 काउंट करायचे. आता ह्या एक्सरसाइज केव्हाही करा, तुम्हाला जसं पण तुमच्याकडे वेळ आहे त्या हिशोबाने करा. फक्त जेवण झाल्यावरती 1-1.5 तासांनी, जेवणाच्या अगोदरती 1-1.5 तासांनी, सकाळी केल्या तरी पण बेस्ट आहे. आता ह्या पोझिशन मध्ये हात होते, आता ह्या पोझिशन मध्ये न्यायचे, सेम पोझिशन करायची. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हे केल्याने खूप जास्त तुमच्या आपल्या पोटावरती प्रेशर येतं. आता मांड्यांचा फॅट जर कमी करायचंय, आजच्या एक्सरसाइज जास्त पोटासाठी मांड्यांसाठीच आहे तसं बघायला. ह्या पोझिशन मध्ये यायचं, ह्या पायाला ह्या पोझिशन मध्ये ठेवायचं आणि हात शक्य तर तुम्हाला इथे लॉक करायचे आणि इथे होल्ड. 1 2. खूप भयानक प्रेशर येतं पूर्ण पायावरती आणि ते सहन करायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. सेम व्हेरिएशन करायचं दुसऱ्या पायाला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. आणि रिलॅक्स. हाताला मागे लॉक न्यायचं करून आणि ह्या पोझिशन मध्ये. जास्त हेवी जर मांड्या असतील तर ह्या पोझिशन मध्ये करायचं. 1 2. आणि जर तुम्ही मांड्या तुमच्या उचलू शकता तर ह्या पोझिशन मध्ये. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 and 20. या पोझिशन मध्ये यायचं, होल्ड करायचं आणि रिलॅक्स. आता इथे पायामध्ये अंतर, हात या पोझिशन मध्ये न्यायचे अँड ट्विस्ट. 1 2. इथे पायामध्ये अंतर तुम्हाला जितकं पण होईल तितकं तुम्ही पायामध्ये गॅप ठेवायचा, अंतर वाढवायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आणि सेम पोझिशन खाली करायची, हाताला या पोझिशन मध्ये लॉक करायचं, टाईट खेचायचं अप्पर बॉडीला. 1 2. इथे ब्रीदिंग, इथे ब्रीद आउट. 3 4. प्रयत्न हा असेल की आपल्याला हाताला आणून खाली लॉक नाही करायचं. ठीक आहे, अप्पर बॉडी आपली खाली आली पाहिजे. आता ज्यांना कमरेला वाकायला चालत नाही त्यांनी ही पोझिशन करायची, हाताला पण पायाला पण ही पोझिशन करायची. ठीक आहे, ज्यांचं होतंय त्यांनी हीच पोझिशन ठेवायची. 5 6 7 8 9 10. या पोझिशन मध्ये एक हात इथे एक हात मागे ट्विस्ट करायचं आपल्याला. 1 एकदम टाईट हात, दोन्ही पण लूज असे नाही, असे ताणले गेले पाहिजे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आणि रिलॅक्स. आता इथे असं नको वाटत द्यायला की तुमचं स्वतःच वजन एवढं आहे, तुम्ही आम्हाला कसं बारीक करणार. तर हो, मी स्वतः आता सध्या वेट लॉस जर्नीवरती आहे आणि प्लस मी छान डाएट पण घेते. तो कशासाठी, तर माझं वेट गेन झालं होतं, काही हेल्थ इश्यू होते, मेडिसिन चालू होत्या, आता ते क्लिअर झालेले आहे. तर वेट कमी करायचं आहे. तर तुम्हाला जर माझा डाएट पाहिजे असेल, मी कसा घेते, एकदम घरातला आहार संतुलित,
तर ते तुम्ही मला सांगू शकता आणि कमेंटमध्ये मग मी तुम्हाला त्याचा व्हिडिओ प्रॉपर घेऊन येऊ शकते. आता इथे सेम पोझिशन काय करायची आहे, हाताला आपल्याला इथे न्यायचं, पायजवळ आणायचे, हात वरती, and 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. रिलॅक्स. त्या पोझिशन मध्ये यायचं वापस आणि वापस इथे 2 मिनिटं आपण हीच पोझिशन करायची आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेलच, लाईक पण करा. चॅनलवरती कोणी पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. माझे व्हिडिओज खूप चालतात, म्हणजे बघतात माझ्या फ्रेंड्स सर्व कोणी, पण सबस्क्राईब करत नाहीयेत. तर प्लीज सबस्क्राईब करा, मला अजून उत्साह येणार काम करण्यासाठी. तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर मला पण छान वाटेल, पण करा. रिक्वेस्ट करते, आज करत नाही मी, असं बोलत नाही जास्त, पण आज बोलते की प्लीज चॅनलवरती कोणी पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करून जा. भेटूया परत छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.